विवाहित तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। पुण्याच्या फुरसुंगीमधली ही घटना आहे। सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून या विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे। प्रतीक्षा अभिषेक खळदकर असं या महिलेचं नाव आहे। या आत्महत्या प्रकरणी 6 जणांविरोधात पुण्यातल्या फुरसुंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। या प्रकरणी आता या विवाहितेच्या आईनं फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चंद्रशेखर, सासरच्यांच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार फुरसुंगीमध्ये उघडकीला आल्याचं समजतंय। काय नेमकी या सगळ्याबद्दलची माहिती आहे चंद्रशेखर? अजिंक्य सर, खूपच हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच अशीच जी घटना आहे ती पुण्याजवळच फुरसुंगी या गावामध्ये घडलेली आहे। प्रतीक्षा अभिषेक खळदकर असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे। खरं तर यामध्ये ज्या 6 आरोपींना विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये पती अभिषेक आनंद खळदकर, त्याचबरोबर आई सविता खळदकर, दीर जो आहे तो चेतन खळदकर आणि त्यांची जी ननंद आहे वैभवी खळदकर, याचबरोबर एक महिला आहे निर्मला आवटे नावाची। या 6 आरोपीच्या विरोधात पुण्यातील फुरसुंगी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर प्रतीक्षा खळदकर या विवाहित महिलेला हे 6 आरोपी जो आहे तो त्रास देत होते, सोन्यासाठी त्रास देत होते आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून या महिलेनं जी आहे ती आत्महत्या केलेली आहे। यामध्ये आरोपीच्या विरोधात पुण्यातील फुरसुंगी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी जे आहे त्यामधले सध्या फरार आहे। या आरोपींचा शोध जो आहे तो फुरसुंगी पोलीस घेताना या ठिकाणी दिसत आहेत। अजिंक्य सर, ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।